नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय नो या व्हिडिओची सुरुवात खूप विचित्र प्रकारे होते आहे, पण माझी ॲक्च्युली हिंमत नव्हती हा व्हिडिओ टाकायची, पण शेवटी मी हा व्हिडिओ टाकणार आहे. आय नो मला माहिती होतं, सो मी हे क्लिप्स जमा केले कारण तुमच्यासोबत माझी स्किन जर्नी शेअर करते आहे. माझ्या स्किनवर ही वेगळी कोणतरी ॲलर्जी झाली होती. आय नो ह्याला काय म्हणतात किंवा काय, पण ही ॲलर्जी झाली होती. त्याच्याने मला पूर्ण स्किनला रिॲक्शन झालं होतं. माझे डोळे सुजले होते, माझे गाल सुजले होते. असं वाटत होतं की कोणीतरी मला मारलं आहे. असं म्हणजे ॲक्च्युली समोरच्याला बघणाऱ्याला हेच वाटेल की मला कोणीतरी मारलं आहे किंवा मला कोणीतरी खूप त्रास देत आहे. बट ते तसं नव्हतं. माझी स्किन ॲलर्जी होती आणि त्या स्किन ॲलर्जीच्या मी थोड्या गोळ्या पण चालू केल्या. त्याच्याने सुद्धा मला रिॲक्शन होत होतं. पण मी हळूहळू हील होत होते आणि मी माझा कॉन्फिडन्स बिल्ड करत होते. मला अजिबात कॅमेरा बोलतात ना फेस करायची अजिबात हिंमत नव्हती. आणि त्या स्किनच्या गोळ्यांमुळे माझा सेव्हिअर हेअरफॉल होत होता. खूप हेअरफॉल होत होता माझा, खूप म्हणजे खूप. मला अजिबात काहीच करायची इच्छा व्हायची नाही स्किन आणि हेअर्समुळे. पण स्टील काय करणार, शो मस्ट गो ऑन. मी स्किन हेअर हे सगळं चालू असताना सुद्धा माझे उद्योग चालू होते. ते म्हणजे तेव्हा नवरात्री होती आणि नवरात्रींमध्ये मला नटायचं होतं, हेअरस्टाईल्स करायच्या होत्या. पण काय करणार, माझी स्किन आणि माझे हेअर माझे अजिबात साथ देत नव्हते. बट स्टील माझा आउटफिट तर माझी साथ देत होता. सो हे स्किन्स रिॲक्शन आहे ज्या मी नवरात्रीला चालली होती आणि हा माझा आउटफिट आहे. हा माझ्या आउटफिटमुळेच मला इच्छा झाली होती नवरात्री खेळायची. सो मी हळूहळू हील होते आहे. तुमच्या प्रेयर्सनी म्हणजे प्रार्थनाने, तुमच्या प्रार्थनांनी मी हील होते आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्यासोबत असेच राहा. बाय बाय.